नमस्कार भाविकांनो, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतच्या या विशेष भागात आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 7. या अध्यायामध्ये स्वामी समर्थांचा अगाध आणि अद्भुत लीलांचे वर्णन केले आहे. स्वामींची भक्ती कशी फलद्रूप होते हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग कोणतीही वेळ न घालवता सुरुवात करूया अध्याय 7. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयची निर्गुणा, जय जयची सनातना, जय जयची अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल कृपे करुणा, अल्पवर्णे आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणे आदर धरावा. अक्कले कोटी मालुची नृपती, समर्थ चरणे जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, शास्त्री हेरळी कराधिकांसी, वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणे लोका उपदेशिती. कैकांचे ब्रह्म दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले, कुमार्गवर्ती यांसी आणिले, सन्मार्गावरी तयानी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणे खटपटी, बुवासी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोते यांचे चित्त आकर्षणे घेते ते. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरे, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते. त्यांचे करुणे विवरण संतोषील केले सर्वजण, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करते जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनांचे आहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तया वेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्यानं होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणते काय म्हणे. हात वेड्या संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्य तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येते आणि करिता त्याची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्यची. पाहुणे तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूने, पातले आपल्या स्वस्थाने, विकल्प पातला माने, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडून उठले लोकरी, बोबडी पडली बैखरी, शब्द एकना बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्याने धरुणी बवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले, धर्म शरीर झाले ओले, तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयास सांगते समस्त, म्हणते यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. असं दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलते यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्ने देखून वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालसी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जाणती कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे,
यासी लागते कष्ट करणे फुकट हाताना यायची. भुवांप्रती पटली खूण धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूने भरले नयन कंठ झाला सद्गदित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळून ब्रह्मापदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्याचा करुणया हार अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र महासागर नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. तर भाविकांनो, हा होता श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 7वा. हा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा. एकापेक्षा एक वेतन. चला तर मग भेटूया पुढच्या भागात अध्याय 8व्या मध्ये. तोपर्यंत स्वामी नामात मग्न राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.